हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार, हो की नाही? चला तर मग आज आपण आपल्या सेकंड चॅप्टरला सुरुवात करूया, कंटिन्यू करूया. प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. ह्यात आपण पहिल्या व्हिडिओला पाहिलं होतं रूटबद्दल बघितलं आपण. रूटमध्ये प्ल्युम्युल आणि रॅडिकल पाहिलं. नंतर आपण फायब्रस रूट्स आणि रूट कॅप ह्याबद्दल पाहिलं. नंतर मग मॉडिफाईड रूट्स आणि ॲडव्हान्टेशियस रूट्स ह्याबद्दल देखील माहिती पाहिली आपण, की ते कसे तयार होत असतात. शिवाय स्टेमबद्दल पाहिलं. स्टेममध्ये नोड्स, इंटरनोड्स, बर्ड्स ह्याबद्दल माहिती पाहिली. नंतर लीफमध्ये कंपाऊंड लीव्ज, सिम्पल लीव्ज हे 2 प्रकार पाहिले आपण. अरेंजमेंट ऑफ लीव्ज ह्यामध्ये आपण अल्टरनेट, डेक्युसिएट, अपोजिट, वर्ल्ड हे प्रकार पाहिले. नंतर आपण रेटिक्युलेट व्हेनेशन अँड पॅरलल व्हेनेशन आपण बघणार आहोत. फ्लावर. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, कोणत्याही झाडाचा महत्त्वाचा भाग म्हणजे काय? फूल असते. खरं तर प्रत्येक भाग हा महत्त्वाचा आहेच, पण फुलापासून रिप्रोडक्शन होत असतं, म्हणूनच त्याला बोलले मी की हा भागही फार महत्त्वाचा आहे. कारण फुलापासून नंतर फळ तयार होते आणि फळापासून बी आणि बीपासून पुन्हा दुसरं झाड, आणि त्यामुळेच आपल्या ह्या निसर्गामध्ये झाडांची एवढी संख्या वाढलेली आहे. चला तर आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. स्ट्रक्चर ऑफ फ्लावरमध्ये बघा, इथे हिबिस्कस घेतलेला आहे आपण. फ्लावर मे हॅव अ लॉंग अ शॉर्ट स्टॉल कॉल्ड पेडिकल. हे जे फ्लावर जे आहे त्याला म्हणतात पेडिकल. ओके, तर हा पेडिकल कुठे दिसते तुम्हाला? हा इथे बघा, हा पेडिकल. वन एंड ऑफ द पेडिकल इज अटॅच टू द स्टेम. आणि हा जो एंड आहे ह्या पेडिकलचा, हा स्टेमला अटॅच असतो. बघा इथे दाखवते मी. हा जो एंड आहे हा स्टेमला अटॅच असतो. द अदर एंड ऑफ द पेडिकल इज एक्सपांडेड अँड स्वॅलोन. आणि हा जो दुसरा एंड आहे हा एक्सपांडेड असतो थोडा वरती, आणि इथे फुगीर असा झालेला आहे. दिसते तुम्हाला? इथे फुगीर झालेला आहे. तो वरती जाऊन पसरतो आणि फुगीर होतो. इट इज कॉल्ड रिसेप्टिकल. आणि ह्यालाच काय म्हणतात? रिसेप्टिकल. ह्या पूर्ण भागाला काय म्हणणार? रिसेप्टिकल म्हणणार. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टिकल. आणि हे जे पेटल्स आहेत, पेटल्स म्हणजे काय? पाकळ्या. आणि अदर पार्ट्स ऑफ फ्लावर म्हणजे हे वरचं स्टिग्मा, अँथर, फिलामेंट भरपूर आहे, ते पुढे बघूच आपण. तर हा जो पूर्ण पार्ट आहे हा फ्लावरचा, हा कुठे असतो? याच्यावर आधारलेला असतो. म्हणजे याने ह्या रिसेप्टिकलने त्याला सपोर्ट केलेला असतो फुलाच्या सगळ्या भागाला. ओके. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टिकल. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम आर डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लावर. आणि हे वेगवेगळे प्रकार आहेत त्या फुलाचे. आता आपण वन बाय वन त्यांची माहिती बघूया. पहिला आहे कॅलिक्स. आता कॅलिक्समध्ये काय इन्क्लूड होतं? इन द बर्ड कंडिशन द पेटल्स आर कव्हर्ड बाय लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल्स विच आर ग्रीन इन कलर. दे फॉर्म द कॅलिक्स. आता बघा, तुम्हाला आत्ता एवढ्यात मी सांगितलं की हे काय आहे? रिसेप्टिकल आहे. पण इथे आता कॅलिक्समध्ये काय इन्क्लूड होणार आहे? ह्या काय आहे बघा, ह्या ज्या हिरव्या दिसत आहे पाकळ्यांसारखं, ह्या 5 असतात. तुम्ही बघा, निरीक्षण करा एखाद्या कळीचं किंवा उमललेल्या फुलाचं. तर ह्या हिरवा जो भाग आहे हे 5 असतात. जेवढ्या पाकळ्या तेवढ्या ते हिरवा भाग असतो. ह्यालाच सेपल्स म्हटलेलं आहे. इथे काय म्हटलं आहे? सेपल्स. विच आर ग्रीन इन कलर. आणि ह्या काय आहेत? कलरमध्ये दिसत आहेत आपल्याला. इथे ग्रीन आहेत. तुम्ही ओरिजिनल फुलाच्याही बघू शकतात, हे ग्रीन असतात. दे फॉर्म द कॅलिक्स. आणि ह्या पूर्ण भागाला काय म्हणणार? कॅलिक्स. हा स्टेम सोडून द्यायचा, हा नाही घ्यायचा. तर हा जो भाग आहे याला काय म्हणणार? कॅलिक्स. ओके. पुढे आहे कोरोला. धिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. आणि हा कोरोला जो आहे तो कशाने बनलेला आहे? कोरोला. तर हा फुलाचा जो कलरफुल पार्ट्स आहे. कलरफुल पार्ट कोणता असतो फुलाचा? ऑफकोर्स पाकळ्या. त्याच्यामुळे तर कलर दिसतो ना. फूल कसं आहे? गुलाबी आहे, रेड आहे,
वेगवेगळे जे कलर आहे येलो वगैरे हे कशामुळे दिसतात? त्या पाकळ्यांमुळे. तर हा कोरोला हा जो भाग आहे हा कशाने बनलेला आहे? मग फुलाच्या पाकळ्यांनी बनलेला आहे. त्याला काय म्हणणार? कोरोला म्हणतात. This is made up of colorful parts called petals. Observe the shape, color, and smell of the corolla of various flowers like rose, chrysanthemum, hibiscus, mogra, tagar, एक्सेट्रा. ह्याच्यामध्ये बघायचे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे मित्रांनो, की ह्या फुलांचे कलर कसे आहेत, शेप कसे आहेत किंवा स्मेल कसा आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की प्रत्येक फुलाचा कलर, वास आणि आकार हे वेगवेगळे असतात, हो की नाही? एवढं लक्षात आलं? चला आता पुढे बघूया आपण अँड्रोशियम. अँड्रोशियममध्ये काय होतं? दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फुलाचा. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन्स. ह्याच्यामध्ये स्टेमन कन्सिस्ट होतं. आता स्टेमनमध्ये काय असतं ते बघूया. इच स्टेमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. बघा हे अँथर आहेत, हे व्हाईट डॉट्स दिसत आहे, सॉरी येलो डॉट दिसत आहेत का इथे? हे अँथर आहेत आणि हे येलो डॉट्स ज्याच्यावर उभे आहेत ते बारीक दांड्या ज्या बारीक काठ्यासारख्या आहेत, बारीक बारीक. बघा तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला असेल हिबिस्कस फ्लावर तर त्याच्यात निरीक्षण करा. अगदी छान रचना आहे ही फुलाची. या फुलाची रचना पाहिली किंवा कोणत्याही तर फार निसर्गाची किमया वेगळीच आहे असं दिसून येतं मित्रांनो. तर हे जे बारीक दांड्या आहेत यांना काय म्हणतात? फिलामेंट. आणि हे पिवळे डॉट्स जे आहेत ते अँथर आहेत. आणि हे दोघं मिळून काय तयार होतं? फुलाचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट होतो. तुम्हाला माहिती आहे का की लग्नसुद्धा केव्हा होतं? वयात आल्यानंतर मुलीचं लग्न होत असतं, हो की नाही? तसे हे फूल जेव्हा पूर्ण मॅच्युअर होतं म्हणजे वयात येतं तेव्हा हा फुलाचा हा जो भाग आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, हे पिवळे जे कण आहे ना मित्रांनो, हे या स्टिग्मामध्ये वरती जातात. हे गोल गोल दिसत आहेत तुम्हाला, ह्या स्टिग्मामध्ये वर जातात आणि कशाद्वारे खाली येतात? ह्या स्टाईलने खाली येतात. हे जे आहे ना स्टाईल, ही पाईपलाईन जशी, तर हे पिवळे परागकण ह्या स्टिग्मामध्ये जातात आणि इथून हे खाली येतात. आणि इथे काय आहे? ओहोरी. जसे एखाद्या मातेचं गर्भाशय असतं ना, तशी ही ओहोरी गर्भाशयाचं हे काम करते. आणि ह्या अँथरचं इथे फलन होतं आणि मग इथे काय तयार होतं? फळ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते मित्रांनो. आणि मग ह्या फळामध्येच वेगवेगळ्या बी असतात आणि त्या बीपासून पुन्हा झाड तयार होतं. ओके, लक्षात येतं आहे तुमच्या? मग हे अँड्रोशियममध्ये काय इन्क्लूड होतं? अँड्रोशियममध्ये काय होतं? अँथर आणि फिलामेंट हे दोघं येतात त्याच्यामध्ये. आणि हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फुलाचा. आता आपण गायनोशियम बघूया. गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आणि ह्या गायनोशियममध्ये काय इन्क्लूड होतं ते बघूया. धिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. आता हा कार्पेल्सने बनतो. कार्पेल्स कुठे आहेत बघूया. ए कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. मी आताच एवढ्यात तुम्हाला सांगितलं की हे अँथर जेव्हा इथे जातात त्या ओव्हरीमध्ये येतात तेव्हा फळाची निर्मिती होतं, हो की नाही? तर ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये काय काय इन्क्लूड आहे? स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. हा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आणि हा अँथर काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आणि दोघांच्या संयोगाने काय तयार होत असते? इथे फळाची प्रक्रिया चालू होते. ओके, लक्षात येते? टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ ए हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ अ शार्प ब्लेड बाय कटिंग द फ्लावर व्हर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिकल. एखाद्या शार्प ब्लेडने फुलाला घ्या, हिबिस्कस फ्लावर घ्या तुम्ही आणि त्याचं 2 भाग करा. अगदी समान 2 भाग करा. इथून असे समान 2 भाग करा. आता आपल्याला ही जी फिगर दिलेली ना, ही व्हर्टिकल सेक्शन दिलेले म्हणजे त्या फुलाला कापलेलं आहे. आणि आपल्याला हा एक भाग दाखवलेला आहे. दुसरा भाग पण सेम त्याच्यासारखाच दिसणार आहे. बोथ सेक्शन्स ऑफ द फ्लावर विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. आणि दोन्ही भाग जे आहेत फुलाचे ते अगदी सेम स्ट्रक्चरचे असतील.
आफ्टर मॅच्युरिटी अँथर्स बर्स्ट, मी सांगितले तुम्हाला अँथर हे बर्स्ट होतात आणि कुठे जातात त्यांचे पॉलन ग्रेन्स कुठे जातात, हे पिवळे परागकण कुठे जातात, तर ते स्टिग्मामध्ये जातात. स्टिग्मामधून स्टाईलमधून ते ओव्हरीमध्ये येत असतात. येतंही लक्षात. बघा इथे ड्यू टू पोलिनेशन ओव्हेल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड ओव्हेल्स फॉर्म द सीड्स अँड द ओव्हरी डेव्हलप्स इंटू फ्रूट. म्हणजे ह्या परागीभवनापासून, याला काय म्हणतात, ह्या पूर्ण क्रियेला काय म्हणणार, परागीभवन म्हणणार. ही जी क्रिया होते, अँथर इथे जातात स्टिग्मामधून स्टाईलमधून ओव्हरीमध्ये, आणि मग इथे आल्यावर नंतर त्या अंडाशयामध्ये म्हणजे ओव्हरीमध्ये अंडाशयामध्ये ह्या बीजांड्याचं हे पिवळं काय बीजांड ह्याचं फलन होत असतं आणि त्याचे रूपांतर बीमध्ये होते आणि नंतर मग अंडाशयाचे रूपांतर, हे पूर्ण जे अंडाशय याचं रूपांतर फळामध्ये होत असतं. ह्या पूर्ण प्रक्रियेला मित्रांनो काय म्हणतात, पॉलिनेशन म्हणजे काय, परागीभवन हे म्हणत असतात. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं की फुलापासून फळ कसं तयार होत असतं. ओके, पुढचा भाग बघूया आपण. पुढे आपल्याला बघायचं आहे, बघा इथे एक चार्ट दिलेला आहे. नेम ऑफ फ्लावर, नंबर ऑफ सेपल्स, म्हणजे तुम्हाला बघायचे सेपल्स फ्री अँड युनायटेड. जसं आपण झाडांची रचना पाहिली आणि झाडांचा चार्ट बनवला प्लांटचा, तसं आता तुम्हाला फुलांचं बनवायचं आहे. फुलाचं नाव लिहायचं आहे, नंतर सेपल्स संख्या लिहायची आहे. सेपल्स कशा आहेत, फ्री आहेत की युनायटेड आहेत, कारण काही फुलांच्या पाकळ्या ह्या जोडलेल्या असतात एकमेकाला, काही फुलांच्या पाकळ्या ह्या वेगवेगळ्या असतात, हो की नाही. नंबर ऑफ पेटल्स म्हणजे पाकळ्या, आणि सेपल्स म्हणजे काय, तर तो हिरवा भाग, मी सांगितला तुम्हाला तो हिरवा भाग. पेटल्स फ्री युनायटेड, आणि पेटल्स पण फ्री आहेत की युनायटेड ते बघायचे तुम्हाला. फॉर्म ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम, आणि हे जे अँड्रोशियम गायनोशियम आहे त्यांचे स्वरूप तुम्हाला लिहायचे आहे. तुमच्या आजूबाजूचं कोणतंही फूल तुम्ही जे सहज मिळेल अशा फुलाचं निरीक्षण करून तुम्ही हे चार्ट पूर्ण करू शकता. ओके, चला आपण आता पुढचा भाग बघूया. वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स खात असतो, हो की नाही. आपल्याला एकच चव नको असते, आपल्या जिभेला फार चव आहे आणि हे नको ते नको हे भरपूर आहे आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत, तर आपण वेगवेगळे फ्रूट्स देखील खात असतो. ईच टाईप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स, आणि प्रत्येक फळाला त्याच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्य आहेत. देर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप, कलर, टेस्ट एक्सेट्रा, आणि त्या प्रत्येक फळामध्ये विविधता आढळून येते. कशाच्या बाबतीत, तर त्याचा आकार, रंग आणि चव याबाबत विविधता आढळते. मँगो कंटेन्स ओनली वन सीड, व्हेअर ॲज जॅकफ्रूट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रूटलेट्स ईच विथ इट्स ओन सीड. बघा, आंब्यामध्ये एकच कोय असते, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आंब्यामध्ये एकच बी असते, तर फणसामध्ये असंख्य असे गरे असतात आणि त्या बिया असतात त्याच्या फणसाच्या, आणि त्याच्या आजूबाजूला गर असतो. पाहिलं असेल तुम्ही, नसेल पाहिलं तर नक्कीच बघा. हे फळ खायलासुद्धा खूप छान असतं. ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ बेर, मँगो, चिक्कू, ॲपल एक्सेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व. आता तुम्हाला बघायचं आहे की बोर माहिती आहे आपल्याला. बोर पण वेगवेगळ्या प्रकारचे येतात. मोठं बोर असतं, छोटं बोर असतं, हो की नाही. हे आहे बोर. तर बोर बघा तुम्ही, आंबा बघा, चिक्कू आणि सफरचंद अशा फळांची निरीक्षणे करा तुम्ही, तुम्हाला काय दिसतं. ईच फ्रूट हॅज डिफरंट स्किन ऑर शेल, फ्लेशी पार्ट अँड सीड. प्रत्येक फळाचा जो वरचा कवच आहे ते वेगळा आहे, त्याला वेगळा शेप आहे, त्याची स्किन वेगळ्या प्रकारची आहे, त्याचा फ्लेशी पार्ट वेगवेगळा आहे, म्हणजे मऊपणा, आतील जो गर आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. चिकूला खूप गर असतो, हो की नाही. त्यामाने बोरला असतो का, त्या मानाने नाही. बोरची जी बी असते ती मोठी असते आणि बोरच्या बाजूला जो गर असतो तो कमी असतो. नंतर मग आपण आंब्याला तर खूपच गर असतो, हो की नाही, रस निघतो त्याच्यातून. हे असं त्यांच्यामध्ये
व्हेरिएशन आहे. इन केस ऑफ फ्रूट्स लाईक कॅश्यू इट्स सीड इज आउटसाइड द फ्रूट. आता कॅश्यूबद्दल जर म्हटलं, काजूबद्दल बघा इथे दिलेलं आहे फिगरमध्ये, तर त्याचं जे बी आहे ना ते त्या फळाच्या बाहेर आलेलं आहे. हे पहिलं असं फळ आहे की ते फळाच्या बाहेर बी आलेलं असतं आणि हेच जे पांढरं बी आहे ना ह्यालाच नंतर काढून त्याचं आपण काजू म्हणत असतो त्याला, तो खात असतो आपण, ते बी खातो या कॅश्यूचं. ओके. सोक द सीड्स ऑफ पी, व्हीट, राईस, ज्वार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3-4 hours. आता आपल्याला एक प्रयोग करायचा आहे की आपल्याला वाटाणा, गहू, तांदूळ, ज्वार ह्यांचे, ग्राउंडनट, शेंगदाणा ह्यांच्या बिया 3 ते 4 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजवायच्या आहेत, त्या सोक करून ठेवायचा आहे. ओके. प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व देम. आणि नंतर मग त्या 3-4 तास भिजल्यानंतर तुम्हाला तुमच्या 2 बोटांमध्ये त्या दाबून बघायच्या आहे. विच सीड्स गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स. कोणत्या सीड्स या 2 equal पार्ट्समध्ये डिवाईड झालेल्या आहेत त्या बघायचे तुम्हाला. लक्षात येतं आहे तुमच्या काय प्रयोग करायचा आहे आपल्याला, की हे जे बी आहे ते पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आणि नंतर 3-4 तास भिजल्यानंतर आपल्या 2 बोटांमध्ये त्या बीला दाबून बघायचे. समजा फॉर एक्झाम्पल आपण वाटाणा घेतला हातामध्ये आणि तो दाबला, प्रेस केला, तर काय होईल, त्याचे 2 भाग तयार होतील, अगदी इक्वल भाग तयार होतील. किंवा मग शेंगदाणा घेतला तर त्याचेसुद्धा 2 इक्वल भाग होतात, माहिती आहे आपल्याला, हो की नाही. विच सीड्स गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स. लक्षात घ्यायचे तुम्हाला की कोणत्या सीड्समध्ये 2 equal पार्ट्स होतात. सीड्स विच गेट सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटिलेडॉनस सीड्स. ज्या सीडचे 2 समान भाग होतात त्यांना काय म्हणतात, डायकॉटिलेडॉनस. हा भाग आपल्याला तिसऱ्यांदा येतो आहे मित्रांनो. आणि मला वाटतं की आत्तापर्यंत तुम्ही शिकलेत किंवा तुमच्या पूर्ण डोक्यात बसले, हे फिट झालं आहे की डायकॉट प्लांटमध्ये सीड कशी असते, तर तिचे समान 2 भाग होतात, हो की नाही. आधी पण सांगितलं समान 2 भाग होत असतात. सीड्स which do not divide into 2 equal parts are called monocotyledonous. आणि ज्यांचे 2 भाग होत नाही, सीडचे 2 भाग करायला गेले तर अनेक भाग होतात पण 2 इक्वल भाग होत नाही, तर ते आहेत मोनोकॉटिलेडॉनस सीड्स असं म्हणतात त्यांना. आणि मराठीमध्ये मोनोकॉटिलेडॉनसला काय म्हणतात, एकदलबी, आणि डायकॉटिलेडॉनसला काय म्हणतात, द्विदलबी. ओके. लक्षात येतं आहे का तुमच्या. तर हे ह्या पाठामध्ये आज आपण एवढं शिकलेलो आहोत. ह्यापुढे आपण पुढचा चॅप्टर सुरू करूया. मला खात्री आहे तुम्हाला एवढा भाग समजलाच असेल. तुम्ही ह्यावर अभ्यास करा. काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. ओके. स्टे होम, स्टे सेफ. बाय.